14 खरीप पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत 2026-27 हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे। यामध्ये सर्वाधिक 622 रुपयांची वाढ सूर्यफुलासाठी, तर धानाचा नवा दर 2441 रुपये प्रति क्विंटल असेल। शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। आपण पाहू शकतो 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आली आहे। सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। केंद्र सरकारकडून 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। 2026-27 हंगामासाठी 14 खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ करण्यात आल्याचा महत्त्वाचा निर्णय समोर आलाय। जळगाव जिल्ह्यातील गिरणा पट्ट्यात भूजल पातळी दिवसागणिक खालावत असून विहिरी व कूपनलिकांतील जलसाठा झपाट्याने कमी होत आहे। त्यामुळे केळी व अन्य बागायती पिठी कशी वाचवावीत असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे। खानदेशात 2025 मध्ये चांगला पाऊस झाला असला तरी मेंढपाळ बांधवांची भटकंती यंदा डिसेंबरपासूनच सुरू झाली आहे। सध्या पूर्व खानदेशातील विविध भागात या मेंढपाळांचे मुक्काम सुरू असून शिवारात मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांची चराई सुरू आहे। राज्यात उष्णतेचा चटका वाढल्यानं अंगाची लाही होत आहे। काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पावसाचा इशारा असून उर्वरित राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे। कृषी समृद्धी योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या स्थानिक गरजा आणि प्राधान्यक्रमानुसार नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। यासाठी शासनाने स्थानिक यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या असून शुक्रवारपर्यंत ता 15 जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। राज्यासाठी सुमारे 200 कोटी तर अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांसाठी एकूण 31 कोटी 19 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून यामध्ये अकोला जिल्ह्यासाठी 5 कोटी 69 लाख, बुलढाणा जिल्ह्यासाठी 5.45 कोटी आणि वाशिम जिल्ह्यासाठी 5.64 कोटी रुपयांचा समावेश आहे। उन्हाच्या झळांनी आधीच होरपळलेल्या शेतकऱ्यांवर आता आगीचे संकट कोसळले आहे। अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर येथे वीज वाहिनीच्या स्पार्किंगमुळे लागलेल्या भीषण आगीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जळून खाक झाला। छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील धानोरा येथे शनिवारी ताक 9 रात्री विहीर ढासळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील वडील आणि 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। विहिरीतील साचलेले पाणी काढण्यासाठी उतरलेल्या तिघांवर अचानक मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने ही हृदयद्रावक घटना घडली। या दुर्घटनेमुळे धानोरा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरण परिसरात दिंडोरी शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या पंपासह महागड्या तांब्याच्या केबलची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक शेतकऱ्यांनीच पर्दाफाश केला। अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या।